नमस्ते मित्रांनो. आपलं जे IBPS RRBचे जे पेपर झाले त्याच्यानंतर आपला रिझल्ट लागला आणि त्याच्यानंतर जे काही कॅन्डिडेट सिलेक्ट झाले त्यांना इंटरव्ह्यूसाठी त्यांना डॉक्युमेंट्स अपलोड करायला लावलेले आहेत. ही फर्स्ट टाईम आहे की डॉक्युमेंट्स अपलोड करायची वेळ त्या RRBने आपल्यावरती जे काय डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहे हे फर्स्ट टाईम असणार आहे की आपल्याला डॉक्युमेंट्स RRBमध्ये अपलोड करावे लागतात. तर याच्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे तर पहा, ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस IBPSच्या वेबसाईटवरती जाताल, ज्यावेळेस आपल्याला अपलोड करायचे असतील त्यावेळेस तुमचा रजिस्ट्रेशन नंबर वगैरे तिथं टाकताल, पासवर्ड टाकताल, त्यावेळेस तुमची ही पहिली स्क्रीन ओपन होईल. त्याच्यामध्ये तुमचं नाव, रोल नंबर हे ॲज इट इज सगळं फिलअप असणार आहे. फक्त तुम्ही चेक करून घ्यायचं की आपलंच नाव आहे का, स्पेलिंग बरोबर आहे का, रोल नंबर बरोबर आहे का, पॅनल नंबर बरोबर आहे का, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहून घ्यायच्या. आपलाच फोटो आहे का, त्याच्यानंतर आपल्या फोटोच्या खाली साईनचा एक कॉलम असतो, त्या कॉलममध्ये पाहून घ्यायचं की साईन व्यवस्थित आहे की नाही. त्याच्या पुढे गेल्यानंतर पहा 2 नंबरची स्क्रीन की जी अतिशय महत्त्वाची, ज्याच्यामध्येच आपल्याला प्रॉब्लेम येतात. त्यातले त्या स्केल 2 वाल्यांना बरेचसे प्रॉब्लेम याच्यामध्ये येतात की सर नेमकी कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे. तर याच्यामध्ये पहा स्टार्टिंगला पहा ही PO साठी आणि आपल्या स्केल 2 साठी ही स्क्रीन आहे पहा की ही ओपन झाल्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे. तर याच्यामध्ये पहा पहिलं जे डॉक्युमेंट्स असेल ते डेट ऑफ बर्थचं म्हणजे तुमचा जी जन्मतारीख असेल त्या जन्मतारखेवरती जे काही तुमचा प्रूफ असेल म्हणजे पॅन कार्ड असेल, त्याच्यानंतर तुमचं 10वीचं सर्टिफिकेट असेल, 12वीचं सर्टिफिकेट असेल, जे आपल्या सनद म्हणतो आपण त्या सनदवरती आपली बर्थ डेट लिहिलेली असते. त्याच्यामुळं एक तर 10वीची करू शकता तुम्ही किंवा 12वीची करू शकतात. जिथं जिथं तुमची डेट ऑफ बर्थ मेन्शन असेल असं डॉक्युमेंट तुम्ही काय करू शकता तिथं अपलोड करू शकतात. परंतु हे लक्षात ठेवा 10वी किंवा 12वीच हेच डॉक्युमेंट प्रेफर करा शक्यतो, कारण इथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे 10वी किंवा 12वी. तर हे मेन्शन केल्यानंतर आपल्याला शक्यतो जे मेन्शन केलं तेच जर केलं तर चांगलं राहील की 10वी आणि 12वी याच्यावरती आपली डेट ऑफ बर्थ ही मेन्शन असते. तर ते डॉक्युमेंट्स आपल्याला काय करायचे तिथं अपलोड करायचे. त्याच्यानंतर आहे मार्कशीट. प्रत्येक सेमिस्टरचं मार्कशीट किंवा कन्सॉलिडेटेड मार्कशीट. एखाद्या वेळेस पहा बऱ्याच वेळेस काय होतं आपल्या वेगवेगळ्या जे काही डिग्री असतील म्हणजे PO साठी असू द्या, त्याच्यानंतर स्केल 2 साठी ॲग्रिकल्चर वगैरे हे असू द्या, जर आपली जे काही दुसरी जर डिग्री असेल आणि त्या डिग्रीमध्ये ॲग्रिकल्चर सोडून जर त्या डिग्रीमध्ये जर मार्कशीट भेटत असतील तुमचे 1 ते 8 सेमिस्टर जर समजा मार्कशीट भेटतात तुमचे, ते मार्कशीट एकत्र करायची, त्यांची PDF बनवायची आणि PDF लक्षात ठेवा त्याची साईज किती पाहिजे, 1 MBच्या आतमध्ये पाहिजे. तर ती 1 MBच्या आतमध्ये आपल्याला साईज तयार करायची आणि ती तिथं अपलोड करायची सगळे कंबाईन करून. जर समजा तुमच्याकडे ट्रान्सक्रिप्ट जसं की ॲग्रिकल्चरला असतं ट्रान्सक्रिप्ट, हे ट्रान्सक्रिप्ट जर असेल फक्त ट्रान्सक्रिप्टच तिथं काय करायचं अपलोड करायचं. सगळ्या सेमिस्टर वाईज ॲग्रिकल्चरला तिथं काही गरज नाही आपले सगळ्या सेमिस्टरची मार्कशीट अपलोड करण्याची. आपल्याला इथं काय करायचं फक्त ट्रान्सक्रिप्ट इथं अपलोड करायचं. त्याच्यानंतर जे काही बाकीचे जर डिग्री असेल आणि त्यांच्याकडे सेमिस्टर वाईज जर समजा मार्कशीट असतील तर त्यांनी इथं ते कंबाईन करायचे. कंबाईन केल्यानंतर त्यांची एक PDF बनवायची आणि ती PDF इथं काय करायची अपलोड करायची पा. आणि जर समजा तुमचं डिग्री असेल PG असेल आणि हे जर दोन्ही पण असेल तर दोन्ही याचं सुद्धा काय करायचं कंबाईन करायचं. कंबाईन केल्यानंतर तुम्हाला तिथं PDFच्या फॉर्मॅटमध्ये काय करायचं इथं अपलोड करायचं. आता इथं चूज फाईल केल्यानंतर पा खाली तुमचं चूज फाईल इथं तुम्हाला ॲप्लिकेबल जर इथं जर समजा सर्टिफिकेट अपलोड करायचं चूज फाईलवरती क्लिक करायचं, तिथं ऑप्शन येईल, त्याच्यानंतर अपलोड करून द्यायचं आपल्याला इथं. आणि त्याच्यानंतर अपलोड केल्यानंतर इथं प्रिव्ह्यू एक ऑप्शन येतो पहा, त्या प्रिव्ह्यूवर गेल्यानंतर व्यवस्थित आपलं अपलोड झालं की नाही हे एकदा पाहून घ्यायचं पहा. पुढे गेल्यानंतर पहा की फोटो आयडेंटिटी प्रूफ असेल म्हणजे पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, तुमचं ड्रायव्हिंग लायसन असेल, याच्यापैकी कोणतंही जे तुमच्याकडे आयडेंटिटी कार्ड असेल ते तुम्हाला तिथं काय करायचं अपलोड करून द्यायचं पहा. ज्याच्यावरती फोटो असेल तुमचा आणि जे आपल्याला आयडेंटिटी देते ते तुम्हाला काय करायचं डॉक्युमेंट तिथं अपलोड करायचे. त्याच्यामध्ये पॅन कार्ड येईल, पासपोर्ट येईल, परमनंट ड्रायव्हिंग लायसन येईल, त्याच्यानंतर वोटर ID कार्ड येईल, हे तुम्ही काय करू शकता, आधार कार्ड येईल, हे तिथं काय करू शकता अपलोड करू शकता. त्याच्यानंतर 4 नंबरला पहा महत्त्वाचं म्हणजे 4 नंबरला जर समजा एखाद्या कॅन्डिडेटला जर स्केल 2 साठी शक्यतो PO साठी शक्यतो जर ज्याने त्या फॉर्ममध्ये टाकलेलं असेल की बाबा मला ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे तर त्या POला काय करायचं इथं जरी PO असेल पण तुम्ही तिथं मेन्शन केलेलं असेल एक्सपिरियन्स लेटर तिथं अपलोड करावं लागेल तुम्हाला जर मेन्शन केलं असेल तर. जर स्केल 2 असेल तर कंपल्सरी तुम्हाला तिथं अपलोड करायचं. तुम्ही म्हणता सर इथं स्टार मार्क नाहीये
तर मग हे काय गरज नाहीये. स्टार मार्क जरी नसले परंतु स्केल 2 ला काय लागतं, एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती हा जॉब आहे पा. त्याच्यामुळे तुम्हाला कंपल्सरी इथं काय करावं लागेल, जे काही सर्टिफिकेट असेल तुमचं ते सर्टिफिकेट काय करावं लागेल, तिथं अप्लाय करावं लागेल, तिथं अपलोड करावं लागेल. त्याच्यानंतर पा इथं पण खाली पण पा वर्क एक्सपिरियन्स 5 नंबरचा महत्वाचा कॉलम आहे. कशासाठी, स्केल 2 साठी पा. जर समजा तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल 21/6/2023 इथपर्यंत तुम्हाला 2 वर्ष झालेले पाहिजेत, असं जे सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेट तुम्ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इथं अपलोड करू शकतात. सर मी जर समजा इथं कंटिन्यू वर्किंगमध्ये, तर मी कसं करू, सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करायचं आणि त्याच्यानंतर पा खाली दिलेलं आहे तुमचं NOC दिलेली पा. इथं खालच्याच कॉलम 6 नंबरला NOC दिलेली. तुम्ही ज्यावेळेस वर्किंग असतात त्यावेळेस तुम्हाला काय लागतं, NOC लागते पा. ती NOC इथं करायची 6 नंबरमध्ये. लक्षात ठेवा, स्किल 2 वाल्याने काय करायचं, ज्याचा क्लोज झालेला आहे एक्सपिरियन्स, म्हणजे ज्यांनी रिझाईन दिलेला आहे, त्यांनी दुसरा जॉब पकडला असेल किंवा त्यांनी जॉब सोडून दिलेला असेल, तर 2 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुमचं सर्टिफिकेट 21/6/2023 पर्यंत 2 वर्ष कंप्लीट झालेले पाहिजे. ते सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं. जर समजा एखाद्याचा जॉब कंटिन्यू सुरू असेल तर त्यांनी ते सर्टिफिकेट इथं एक्सपिरियन्स अपलोड करायचं आणि NOC जे असेल म्हणजे नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जे असेल ते कुठं अपलोड करायचं, 6 नंबरमध्ये अपलोड करायचं. नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट पा गव्हर्नमेंट असेल, त्याच्यानंतर पब्लिक सेक्टर असतील, हे सगळे जे काय असतील यांना NOC कंपल्सरी लागते पा. आणि जर मी प्रायव्हेटमध्ये करत असेल तरी सुद्धा तुमच्याकडे जर अवेलेबल असेल NOC तर शक्यतो तिथं अपलोड करून द्या, तिथं अपलोड करून द्या, तुम्ही जरी प्रायव्हेटमध्ये काम करत असेल तरी पण. त्याच्या पुढे गेल्यानंतर पा जर समजा एखाद्याच्या नावामध्ये चेंज झाला असेल पा, बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की कधी स्पेलिंग चुकते आपली, कधी कधी आपण मॅरेज झाल्यानंतर आपलं नाव चेंज होतं. तर लक्षात ठेवा, जर समजा तुमच्या नावाची स्पेलिंग चेंज झाली आणि चेंज झाल्यानंतर तुम्ही ते ॲफिडेव्हिट वगैरे सगळं काही केलेलं असेल, नोटरी वगैरे, तर ते तिथं तुम्हाला सर्टिफिकेट 7 नंबरच्या पॉईंटमध्ये काय करायचं, अपलोड करायचं. मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथं अपलोड करायचं पा, की कितव्या नंबरमध्ये, 7 नंबरमध्ये. त्याच्यानंतर 8 नंबरचा पॉईंट असा आहे पा की जेवढे रिलेटेड जे काही सर्टिफिकेट असते, मार्कशीट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, जर का तुमच्याकडे दुसरे सर्टिफिकेट असतील म्हणजे मार्कशीट असतील, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असतील दुसरे वेगवेगळे, तर ते तुम्ही इथं अपलोड करू शकतात. परंतु जर समजा तिथं आता EWS आहे, तिथं SC ST चे काय इथं कुठल्याही प्रकारचे इथं उल्लेख केलेला नाहीये, तर SC ST वाल्यांनी इथं अदर डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही नाव टाकू शकतात, कास्ट सर्टिफिकेट, आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे काय करू शकतात, अपलोड करू शकतात तुमचं कास्टचं सर्टिफिकेट. तसंच OBC वाल्यांनी सुद्धा, कारण इथं फक्त EWS मेन्शन आहे पा, EWS शिवाय दुसऱ्या कास्टबद्दल इथं काही मेन्शन केलेलं नाहीये. म्हणून आपल्याला अदर डॉक्युमेंट्समध्ये टाकायचं, डॉक्युमेंट्स नेममध्ये काय टाकायचं, तुमचं कास्ट सर्टिफिकेट टाका, नाही तर OBC कास्ट सर्टिफिकेट टाका आणि ते पुढे अपलोड करून द्या. त्याच्यानंतर तुम्ही SC ST असताल तर SC ST इथं मेन्शन करा आणि त्याच्यानंतर पुढे अपलोड करून द्या. जर समजा तुमच्याकडे दुसरे डॉक्युमेंट्स असतील म्हणजे MSCIT वगैरे जे डॉक्युमेंट्स असतील, असे जे डॉक्युमेंट्स असतील, सर्टिफिकेट असतील, ते एक तर तुम्ही 8 नंबरच्या कॉलम मध्ये पण काय करू शकतात, 8 नंबरचा जो कॉलम आहे म्हणजेच तुमचा, त्याच्यामध्ये सब पॉईंट आहेत पा 1 2 3, याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कास्टचं सर्टिफिकेट OBC असेल, SC असेल, ST असेल त्यांनी करू शकतात. किंवा अदर डॉक्युमेंट्समध्ये दुसरा अजून एक MSCIT असेल, त्याला कुठेही इथं उल्लेख नाही, ते तुम्ही करू शकतात. जे अपंग असतील म्हणजे ज्याच्याकडे हँडिकॅपचं सर्टिफिकेट असतील ते सुद्धा इथंच अप्लाय करायचंय पा, इथं अप्लाय म्हणजे अपलोड करायचे. लक्षात आलंय. तर अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, याच्या व्यतिरिक्त कुठलेही डॉक्युमेंट्स लागणार नाही. याचं कारण असं आहे की हे फर्स्ट टाइम झालेलं आहे. ज्यावेळेस आपण जातो पा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, त्यावेळेस काय होतं, हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचे तिथं चेक केले जात होते आतापर्यंत, परंतु ही फर्स्ट टाइम आहे की याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स काय करावं लागले, अपलोड करावं लागतात पा. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की इथे जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतील, जरी इथे डॉक्युमेंट्स अपलोड केले असतील तरी सुद्धा तुम्हाला ज्यावेळेस तुमचा इंटरव्ह्यू असेल त्यावेळेस तुमचा DV होणार आहे. DV होणार नाही असं नाहीये, DV तरी सुद्धा होणार आहे, तिथं सुद्धा तुमचा DV होईल आणि इथं सुद्धा तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे पा. अशा प्रकारे आपल्याला काय करायचे, सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड करायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे या सगळ्या गोष्टी असतील, याचा कसल्याही प्रकारचा इथं मेन्शन नाही, तुम्ही कुठल्याही प्रकारचं कॅरेक्टर सर्टिफिकेट इथं अपलोड केलं नाही तरी पण चालेल, काही गरज नाही कॅरेक्टर सर्टिफिकेट अपलोड करण्याची. फक्त जर समजा तुमचे अदर रिलेटेड सर्टिफिकेट्स म्हणजे तुमचं काही एक्स्ट्रा जर समजा तुम्ही कुठं
सर्टिफिकेट मिळवलेले असतील आणि तुम्हाला ते टाकायचं असेल तर तुम्ही ते टाकू शकतात. तुमचे सगळे डॉक्युमेंट्स टाकून झाल्यावर जर समजा अदर डॉक्युमेंट्स 3 नंबरचा कॉलम समजा तुमचा राहिलाय आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे एखादं स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट आहे तर ते तुम्ही तिथं अपलोड करू शकतात. परंतु कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे जे असेल ते इथं कसल्याही प्रकारची गरज लागणार नाहीये. तर अशा प्रकारे आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. परंतु अपलोड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जिथं जिथं आपल्याला जर समजा अपलोड करायची गरज नाहीये तिथं तुम्हाला नॉट ॲप्लिकेबल करायचं. जिथं आपल्याला अपलोड करायची गरज तिथं ॲप्लिकेबल करायचं. त्याच्यानंतर तुमचा तिथं ब्राउजचा चूज फाईलचा कॉलम ओपन होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथं काय करू शकता, अपलोड करू शकतात. पण जर नसेल करायचं तर तिथं नॉट ॲप्लिकेबल करायचं, हे लक्षात ठेवा. नॉट ॲप्लिकेबल. जर समजा फॉर एक्झाम्पल ज्याचं स्किल 2 त्याला तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अपलोड तर करावंच लागणार आहे. पण जर PO असेल त्याला कुठल्याही प्रकारचं एक्सपिरियन्स नसेल तर त्याने नॉट ॲप्लिकेबल करा, डायरेक्ट नॉट ॲप्लिकेबल. आणि ज्यावेळेस तुम्ही इथं अपलोड करताल त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं, प्रिव्ह्यू जरूर करायचं. कारण आपलं सर्टिफिकेट व्यवस्थित तिथं दिसतंय की नाही दिसतंय हे आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सर माझ्या इथं जर समजा 2 कंपन्या आहेत, 2 कंपन्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेटमध्ये 2 कंपन्यांमध्ये मी काम केलेलं आहे, 3 कंपन्यांमध्ये मी काम केलेलं आहे. अशा मुलांनी एक लक्षात ठेवायचं की आपल्याला इथं दोन्हीही सर्टिफिकेट कंबाईन करायची, त्याची एक PDF बनवायची, ती 1 MBच्या आतमध्ये असली पाहिजे आणि ती इथं अपलोड करून द्यायची. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सर इथं दिलेलं आहे की तुम्ही वर्क एक्सपिरियन्स, त्याच्यानंतर जॉईनिंग, वेदर कन्फर्म सर्व्हिसेस, सॅलरी ड्रॉन, हे याच्या एक्सपिरियन्स लेटरमध्ये तुम्ही काय करू शकता, इथं मेन्शन असलं पाहिजे की तुम्ही सर्व्हिस किती, त्याच्यानंतर नेचर ऑफ ड्युटीज काय होती, रिलिव्हिंग डेट काय होती, तुमचं रिझन काय होतं, या सगळ्या गोष्टी मेन्शन असल्या पाहिजे सर्टिफिकेटमध्ये. सर्टिफिकेट अपलोड करताना लक्षात ठेवायचं 2-2, 3-3 कंपन्या जर असेल तर तुम्हाला ते कंबाईन करावं लागणार आहे. कंबाईन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तिथं ते अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर हे झाले सगळे डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने अपलोड करायचे. तिसरी जी असेल तिसरी जी तुमची स्क्रीन असेल त्याच्यामध्ये त्यांनी फक्त डिक्लेरेशन दिलेलं आहे. जे काही मी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते अपलोड केलेले डॉक्युमेंट सगळे काय माझे खरे आहेत अशा प्रकारचं तिथे डिक्लेरेशन दिलेलं आहे. जर समजा याच्यात काही जर प्रॉब्लेम जर सापडला तर मला तुम्ही इथून कॅन्सल करू शकतात. माझं कॅन्डिडेट समजा तुमचं इथं कॅन्सल होऊ शकतं अपॉइंटमेंट लेटर. तर हे सगळ्या गोष्टी इथं डिक्लेरेशनमध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला इथं जे काय तुमचं टेक्स्टबुकमध्ये जी काय इमेज असेल तिथं टाईप करायची आणि त्याच्यानंतर सबमिट करायचे. तर अशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट्स काय करायचेत, अपलोड करायचेत. हे लक्षात ठेवा, डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड करायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते अपलोड झाले की नाही झाले हे प्रिव्ह्यूमध्ये एकदा जाऊन अवश्य पाहायचे की नेमकी आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते बरोबर झाले का. कारण जर समजा 2 कंपन्या जर असेल, त्याच्या एक्सपिरियन्स लेटरमध्ये 2 कंपन्या जर असेल तर एकच जर समजा नजर चुकीने जर समजा एकच कंपनीचं एक्सपिरियन्स लेटर जर अपलोड झालं तर प्रॉब्लेम व्हायला नको. म्हणून 2 याचं कंबाईन केलं पाहिजे, 1 आणि 2चं, आणि ते अपलोड झालं की नाही हे एकदा चेक करून घ्यायचं अपलोड केल्यानंतर. तर अशा पद्धतीने डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे या सगळ्या गोष्टी होत्या. जरी याच्यानंतर जर डाऊट आला तर माझा नंबर तर आहेच, त्या नंबरवरती काय करायचं, कॉल करा जर कोणाला काही प्रॉब्लेम आला तर. ठीक आहे, चला धन्यवाद, थँक्यू.